मूकं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं परमानंदमाधवं श्रीचैतन्यमेश्वरं। हरे कृष्ण। अध्यात्म मंथन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी शुभम बनकर आपले सहर्ष सहृदय स्वागत करतो। याआधी आपल्या चॅनलवर जी पहिली व्हिडिओ टाकली होती, जी इंट्रोडक्टरी व्हिडिओ होती आणि त्याच्यामध्ये चॅनलचा हेतू स्पष्ट केलेला होता, त्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद। कारण तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रार्थनेनेच मी हे कार्य पुढे घेऊन जाऊ शकतो। तर आज आपण या आजपासूनच्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण जो आध्यात्मिक प्रवास सुरू करत आहे, तर काही अगदी मूलभूत गोष्टींना सुरुवातीला आपण हात घालणार आहे। भगवद्गीता आणि भागवताला प्रवेश करण्यापूर्वी ज्या बेसिक गोष्टी ज्या आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, जसं की अगदी मूलभूत म्हणजे भगवंत आहे की नाही, आत्मा असते की नाही, भगवंत जर आहेत पण ते दिसत तर नाही, मग त्यांच्यावरती विश्वास कसा ठेवावा, जर एकच भगवंत आहे तर जगामध्ये एवढे सगळे धर्म का आहे, असे अनेक प्रश्न आपल्यासारख्या प्रत्येकालाच पडलेले असतात। आणि मी सुद्धा जेव्हा माझ्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात केली होती, जेव्हा पहिले पाऊलं टाकले होते, असेच असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये निरंतर घोंगावत होते आणि त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत होतो। पण प्रचंड विरोधाभास आणि जर कुठे मिळाले तरीसुद्धा त्याला एक लॉजिक, एक सायंटिफिक लॉजिक त्याच्या मागे मला कुणी खास असं सांगत नव्हतं, किंवा नुसतं इथे असं सांगितलेलं आहे, असं आहे, असं आहे म्हणून आपण मानायला पाहिजे, पण त्याच्यातलं सांगितलेलं किंवा वेदांमध्ये लिहिलेलं त्यावरती मी विश्वास का ठेवावा याचं उत्तर मला कोणी देत नव्हतं। तर असं म्हणलं जातं की जेव्हा आपली इच्छा प्रबळ असते, तर आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगतात की ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती। भगवंत हे प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूपाने विराजमान असतात आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छांना आपल्या कर्मांनुसार ते तशी फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी मदत करतात। तर ही इच्छा प्रबळ असल्या कारणाने खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या आयुष्यामध्ये हे पुस्तक आलं। याचं नाव आहे डिस्कवर युअर सेल्फ, म्हणजे स्वतःचा शोध। आणि हे पुस्तक लिहिलं आहे श्रीमान राधेश्याम प्रभूजी। माझ्या डाव्या बाजूला सुद्धा ते पुस्तक ठेवलेलं आहे। आणि श्रीमान राधेश्याम प्रभूजी किंवा राधेश्याम दास हे IIT पवईचे गोल्ड मेडलिस्ट आहेत। ते प्रचंड बुद्धिमान असं व्यक्तिमत्व आणि खूप मोठ्या अशा कंपनीमध्ये त्यांना खूप चांगल्या पॅकेजवर ते जॉब करत असताना त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे भगवत कार्यासाठी समर्पण करायचं ठरवलं। आणि कॉलेजनंतर काही वर्षानंतरच त्यांनी ब्रह्मचारी म्हणून ते इस्कॉनला जॉईन झाले, आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघामध्ये। आणि तेव्हापासून तर आजपर्यंत ते खूप उत्तम पद्धतीने सर्व तरुणांपर्यंत हे ज्ञान एका खूप सायंटिफिक ॲप्रोचनी पसरवण्याचा प्रयत्न करतायत, घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत। त्या आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये इतकं सायन्स भरभरून पडलेलं आहे, आपल्याला आपलाच खजिना जो आहे त्याची ओळख आपल्यालाच नाही आहे आणि ते खूप छान पद्धतीने ही ओळख करून देत आहे। तर आपले जे पुढील काही व्हिडिओज असणार आहेत ते ह्या पुस्तकावरती म्हणजे डिस्कवर युअर सेल्फ ह्याच्यावरतीच आधारित असणार आहे। जर तुम्हाला कुठे हे पुस्तक उपलब्ध झालं तर नक्की घ्या आणि नक्की वाचा, खूप सुंदर आहे। ती एक सिरीज आहे स्पिरिच्युअलिटी फॉर मॉडर्न यूथ नावाची। तर या व्हिडिओ सिरीजचा आपला जो पहिला व्हिडिओ असणार आहे हा आहे अध्यात्म म्हणजे काय आणि नास्तिकता म्हणजे काय यावरती। आता साहजिकच जेव्हा अध्यात्म आणि नास्तिकवाद या दोन्ही गोष्टींचा एकाच व्हिडिओमध्ये उल्लेख केल्यानंतर प्रत्येकाला असा प्रश्न पडेल की अध्यात्मावरती तुम्ही बोलताय हे चांगलं आहे, पहिल्याच व्हिडिओमध्ये नास्तिकवादाबद्दल का बरं एवढी चर्चा करायला पाहिजे। तर याबद्दल मला असं सांगावं असं वाटतं की जेव्हा आपल्याला एखादी उंच इमारत बांधायची असते, एक मोठी अट्टालिका बांधायची असते, आणि या इमारतीला बांधण्यासाठी जेव्हा सिव्हिल इंजिनियर्स आपल्याकडे येतात, तर ते सिव्हिल इंजिनियर्स काय लगेच विटा ठेवून लगेच सिमेंट टाकून त्या जमिनीवरच बांधायला सुरुवात करतात काय? नाही, ते काय करतात, तिथे एक खोलवर खड्डा घेतात। जितकी उंच बिल्डिंग बांधायची आहे त्याच्या प्रपोर्शनमध्ये तो खड्डा घेतला जातो आणि या खड्ड्यामध्ये काय केलं जातं,
त्याचा पाया, त्याचं फाउंडेशन तयार केलं जातं. हे फाउंडेशन जितकं स्ट्रॉंग असेल, जितकं बलवान असेल, तितकी ती बिल्डिंग, ती इमारत स्थिरपणे उभी राहू शकते, मजबूतपणे थांबू शकते, राहू शकते आणि आसरा देऊ शकते. तशाच पद्धतीने आपल्याला जेव्हा आध्यात्मिक प्रगती करायची आहे आणि आपण म्हणतो की आपली सगळ्यांची तर देवावरती आस्थाही आहे, पण ही आस्था फक्त आपल्या वाडवडिलांनी देवाचं केलेलं आहे, आपल्या घरामध्ये धार्मिकतेचं वातावरण आहे आणि म्हणून आम्ही देवाला मानतो, अशा पद्धतीची असेल तर कदाचित एखाद्या धक्क्याने याला तडाही जाऊ शकतो. जर एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध घडली तर असा प्रश्न पडू शकतो, तर मी तर किती चांगला आहे, मी प्रत्येकाच्या चांगल्यासाठी विचार करतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये असं का घडलं? कदाचित देवच नाही आहे. तर ह्या गोष्टींची उत्तरं आपल्याला भविष्यामध्ये भगवद्गीतेच्या माध्यमातून मिळेलच. पण त्याआधी जेव्हा आपण नास्तिकवाद म्हणजे नेमकं काय आणि यांची फिलॉसॉफी काय आहे या गोष्टीवरती थोडीशी चर्चा करणार, त्यावेळी एक पाया बनणार आहे आणि भविष्यामध्ये आपण जे गीता भागवतावरती ज्या गोष्टींवरती चर्चा करणार आहे त्याला एक स्टॅबिलिटी या गोष्टीतनं मिळणार आहे. त्यामुळं नास्तिकवादावरती आपण पहिला हे करणार आहोत, विचार करणार आहोत. आणि जेव्हा नास्तिकवादावरती विचार करतोय, कोणत्याही नास्तिकाला भेटल्यानंतर साधारणपणे त्याचं एकच म्हणणं असतं की आज 21वं शतक आहे, हे विज्ञानाचं जग आहे, जग कुठे पुढं चाललंय, चंद्रावर चाललंय, मंगळावर चाललंय आणि तुम्ही कुठे मागे हे पुराण आणि हे जुने वेद घेऊन बसलेले आहात. तर हे सगळं पॉइंटलेस आहे, त्यांचं असं म्हणणं असतं. बघा सायन्स किती प्रगती करत आहे. बरोबर आहे, सायन्स प्रगती करत आहे आणि ह्या सायंटिफिक जी ॲडव्हान्समेंट आहे, जी प्रगती आहे वैज्ञानिक, याचा हेतूसुद्धा चांगलाच आहे, वाईट नाही आहे. यांचा हेतू काय आहे की माणसाचं जीवन हे सुखी व्हावं आणि अजून सोपं व्हावं. ह्या एका हेतूने माणूस हा इन्व्हेन्शन करत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेत असतो आणि हे प्रचंड वेगाने सुरू आहे. पण जर बारीक दृष्टीने आपण बघितलं तर या सायंटिफिक ॲडव्हान्समेंटमधून माणसाचं आयुष्य खरंच सोपं झालं आहे का आणि खरंच सुखी झालं आहे का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं. कारण जर आपण आपले आजोबा पणजोबांचं जर जीवन बघितलं तर हे साधं निसर्गाच्या सान्निध्यात राहून हे शेती करून एक चांगलं जीवन जगत होते आणि त्यांचं जे आयुर्मान होतं ते सुद्धा अगदी 90-95पर्यंत अगदी सहज कोणत्याही आजाराविना ही लोक जगत होते. पण जर आज आपण बघितलं तर आपल्याला साधारण 30पासूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्हायला सुरुवात होतात आणि आयुर्मान आजकालचे लोक म्हणतात की 60-70 खूप आहे, याच्यापेक्षा जास्त जगण्याचीच लोकांची इच्छा नाही आहे. कारण ते बघतात की म्हातारं झाल्यानंतर किती व्याधी लागतात लोकांना. तर जर सायंटिफिक ॲडव्हान्समेंट होती आहे आणि एवढं सगळं मेडिकल जी ॲडव्हान्समेंट होती आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधं उपलब्ध आहेत, तर मग माणसाचं आयुष्य आणि हे कमी का बरं होतं आहे? त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीज का बरं वाढत आहेत? कारण जसं जसं आपण ॲडव्हान्समेंट करतो आहे ह्याच्याने आपल्या जीवनाला प्रचंड वेग दिलेला आहे, पण कदाचित दिशाच हरवलेली आहे. याची काही उदाहरणं आपण घेऊया, एक 4-5 उदाहरणं घेऊ शकतो आपण. जसं की ग्रीन रिव्हॉल्युशन. जेव्हा भारतामध्ये आपल्या शेतकऱ्यांना लोक येऊन भेटले, जे सायंटिस्ट आहेत, जे आपले त्यावेळचे लीडर्स होते, ते म्हणाले की तुम्ही हे काय शेण आणि गोमूत्र वापरताय, ह्याच्याने काय होणार आहे? धरा आम्ही तुम्हाला हायब्रिड बीज देतो आणि याच्यामध्ये तुम्ही केमिकल पेस्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्स जमिनीमध्ये टाका, याच्याने जे उत्पन्न होईल ते दुप्पट आपल्याला उत्पन्न मिळणार आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व समृद्ध होऊन जाऊ शकतो. आणि अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांना कन्व्हिन्स करून त्या जमिनीमध्ये केमिकल फर्टिलायझर टाकून हे सगळं अन्न उत्पादन करायला आपण सुरुवात केली आणि खरोखर त्या थोड्याशा कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन वाढलं आणि त्याला ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हणलं गेलं आणि संपूर्ण भारतामध्ये याचा प्रचार प्रसार झाला. जी आपली ओरिजिनल नॅचरल जी बीजं होती नैसर्गिक, ती सगळी कमी कमी लोक वापरायला लागले आणि हायब्रिड बीजं वापरायला लागले आणि हे सगळं हायब्रिड बीजं, हायब्रिड रोपं हे सगळं वापरून शेती व्हायला सुरुवात झाली. पण एक 20-30 वर्षाच्या कालावधीनंतर
त्याचे जेव्हा रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागले, आज आपण बघतो की कॅन्सरचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे. जो कॅन्सर कधीतरी क्वचित ऐकायला यायचा पूर्वीच्या काळी, आज जवळपास प्रत्येक लोकॅलिटीमध्ये कॅन्सरचा पेशंट आहे. तर ही खूप वाईट गोष्ट आहे. आणि जिथं पंजाबमध्ये जिथे ग्रीन रिव्हॉल्युशन झालं, तिथं तर कॅन्सरच्या पेशंटचं प्रमाण हे प्रचंड आहे. आणि अगदी एक कॅन्सरनेच्या पेशंटनी भरलेली ट्रेन मुंबईला येते, जिथं ते येऊन उपचार घेतात. मग आज लोक परत त्या जुन्या बीजांकडे वळायला लागले की हे आम्हाला पॉलिश्ड नको, जे नॅचरल आहे तेच चांगलं आहे, त्याच्याकडे पुन्हा वळायला सुरुवात झाली. ते आम्हाला रिफाईंड ऑइल नको, परत कच्ची घाणी का तेल, लाकडी घाण्याचं तेल, ह्याच्याकडे लोक वळायला लागली. परत ऑर्गॅनिक जे फूड आहे, ऑर्गॅनिक जे ग्रेन्स आहेत, ऑर्गॅनिक जे भाजीपाला आहे, याची डिमांड आज परत वाढली. म्हणजे आपण परत मुळाकडे चाललो आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण म्हणजे गायांचं व्हाईट रिव्हॉल्युशन झालं होतं आणि सांगितलं गेलं की ह्या ज्या देशी गायी आहेत, याच्यानी तुम्हाला किती उत्पन्न मिळणार आहे, तुम्हाला किती दूध मिळणार आहे, तुम्ही असं करा की जेनेटिकली इंजिनियर्ड गायी वापरा. आणि त्या जर्सी गायी आणल्या गेल्या. या जर्सी गायींनी दुधाचं प्रमाण भरपूर वाढलं, पण त्याच्यातली जी न्यूट्रिएंट व्हॅल्यू होती नाही आहे. त्यामुळे जर आज देशी गाईचं, प्युअर गीर गाईचं जर तूप घ्यायचं झालं तर ते 3,000 रुपये लिटर या किमतीने विकत घ्यावं लागतं, जर ते प्युअर घ्यायचं असेल तर. का? कारण आपण त्या सगळ्या जे सोनं होतं, जे ॲक्च्युअल क्वालिटी मटेरियल होतं, ते सायन्सच्या नावाखाली आपण स्वतःच संपवलं. आपल्या गाड्यांची समस्या घ्या. आपण वेगाने प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी गाड्यांचं इन्व्हेन्शन झालं. आणि आज आपण एका गाडीमध्ये बसलो की काही तासामध्ये आपण पुण्यातनं मुंबई, आणि आता तर वेगवेगळे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन नवीन प्रकारच्या गाड्या येत आहेत, लोकोमोटिव्ज येत आहेत, काय येत आहेत. तर हे सगळं वाढलं आणि आपल्याला असं वाटलं की आपण किती ॲडव्हान्स झालो. आपण एका क्षणामध्ये इकडून तिकडे पोहोचू शकतो, एवढ्या मिनिटामध्ये आपण इथून तिथे पोहोचू शकतो. पण जशा जशा गाड्या वाढल्या तसा तसा प्रॉब्लेम हा झाला की पुण्या मुंबईसारख्या शहरांमध्ये गाडी घ्यायची असेल पण पार्किंग स्पेस नाही आहे, लावायला जागा नाही आहे. कारण संपूर्ण जागाच नाही आहे तिथे. जागे गणिक आपल्याला किती किती कोटी तिथे मोजायला लागतात एका स्क्वेअर फूटसाठी. आणि जरी घेतल्या तरीसुद्धा ट्रॅफिक इतकी प्रचंड आहे की त्याच्यामध्ये माणूस फसतो. आणि ह्या गाड्यांच्या मधून जो धूर बाहेर येतो, ज्याच्याने जे पोल्युशन झालेलं आहे शहरामध्ये, मोकळी हवा, म्हणजे श्वास घेतल्यानंतर तो श्वास तुम्हाला आनंद देणारा नाही आहे, त्याच्यामध्ये सगळं धूळ पोल्युशन मिक्स झालेलं. मग हे जे सिमेंटचे जंगल आपण बांधून ठेवलेलं आहे, इथे माणूस कष्ट करतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पैशातनं तो काय करतो, कुठंतरी छान महाबळेश्वर किंवा कुठेतरी माथेरानला एक छानशी ट्रिप प्लॅन करतो काही दिवसाची, आणि तिथं जाऊन त्याला रिलॅक्सेशन मिळतं. म्हणजे जे होतं, जे आपल्याकडे ऑलरेडी नैसर्गिक वातावरण होतं, हे आपण सायंटिफिक ॲडव्हान्समेंटच्या नावाखाली, अर्बनायझेशनच्या नावाखाली त्याचा नाश केला, ते नष्ट केलं. आणि परत आनंद मिळवण्यासाठी आपण कुठेतरी निसर्ग शोधत बाहेर जातो. जसं जसं आपण ह्या गोष्टींकडे बघतोय की जी पण आर्टिफिशियल गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न करतो की ह्याच्यातनं आपण सुखी होऊ, तर ती आपल्याला परत तिथेच आणून सोडते की तू ह्याच्याने सुखी नाही होऊ शकत. आणि त्या एका प्रॉब्लेमच्या सोल्युशन जे काढतो आपण, की एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे सोल्युशन काढलेलं असतं त्याच्यातनं अजून 10 प्रॉब्लेम्स तयार होतात. आणि सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आपण याला म्हणतो की त्या 10 प्रॉब्लेमवर आपण अजून नवीन आर्टिफिशियल सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात आपण करतोय काय की एक खड्डा बुजवायला अनेक आपण खड्डे खांदून ठेवतो आणि ते खड्डे बुजवण्यासाठी अजून खड्डे खांदतो. तर ही खरंच सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आहे का आणि खरंच बुद्धिमत्ता आहे का, असं आपणच त्या नास्तिक व्यक्तीला विचारलं पाहिजे. पण मग हे सगळ्या नास्तिक हे सगळं जे काही कार्य, असं काही नाही की सर्व हे नास्तिकच आहेत. ह्याच्यामागे दुसरी एक फिलॉसॉफी आहे ज्याला भोगवाद म्हणतात, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण हे सगळं जे सायंटिफिक ॲडव्हान्समेंट आहे, अल्टिमेटली जर बघितलं तर आपल्या जीवनामध्ये हे फारसं कंट्रीब्यूट नाही करत आहे. का? कारण या सायन्सने, या विज्ञानाने आपल्या आयुष्याला प्रचंड वेग दिलेला आहे, पण आपल्या वेगवान जीवनाची दिशा हरवली आहे.
कारण आपण हे समजण्यामध्ये कुठेतरी चूक केली की नेमकं मी आहे कोण. जर मी कोण आहे ही गोष्टच आपली चुकलेली असेल तर तिथून पुढे मी कशाने सुखी होऊ शकतो ह्याचे सगळे प्रयत्नच चुकणार आहे. समजा एक उदाहरण घेऊया. आपल्याकडे एखादा पाहुणा येणार आहे आणि हा पाहुणा याला आपल्याला संतुष्ट करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सांगितलं आपल्या पत्नीला की काहीतरी बनव यांच्यासाठी, छान छान प्रकार बनव. आणि तिने विचार केला चला आपण काय काय बनवायचं, यांच्यासाठी रसमलाई बनवूया, रसगुल्ला बनवूया, गुलाबजाम बनवूया, लाडू बनवूया, अनारसे बनवूया, असे सगळ्या प्रकारचे गोड पदार्थ तिने बनवले, छान तळलेले पदार्थ तिने बनवले, वेगवेगळ्या प्रकारचे व्यंजन बनवले. आणि तो पाहुणा शेवटी घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याला बसवलं आणि त्याच्यासमोर ते सगळे पदार्थ नेऊन मांडले. आणि मांडल्यानंतर तो त्या पदार्थांकडे बघतो आणि त्या यजमानांकडे बघतोय की आता कसं काय करायचं, सांगायचं यांनी एवढी सगळी तयारी केली. आणि मग ते विचारतात की तुम्ही खात का नाही आहे. तर ते म्हणतात कसं काय खाऊ, मला डायबिटीज आहे, मला ब्लड प्रेशर आहे, मला हे तेलकट आणि गोड मला अजिबात चालणार नाही आहे. म्हणजे त्या दोघांनी, त्या जोडप्यानी त्या पाहुण्यांसाठीच तो अट्टहास केला होता. तो जो सगळा जो प्रकार जे सगळे बनवले होते ते त्यांच्यासाठीच बनवलेले होते. का? कारण त्यांना संतुष्ट करायचं आहे, त्यांना आनंद द्यायचा आहे. पण त्या गोष्टीचं स्वरूप माहिती नसल्या कारणाने त्यांची जी एवढ्या वेगाने त्यांनी जे काही प्रयत्न केलेले होते त्या माणसाला ते व्यवस्थित ओळखत नसल्या कारणाने ते सगळे फोल गेले. त्यामुळे स्वतःची ओळख असणं, डिस्कवर युअर सेल्फ डिस्कवरी ही सगळ्यात महत्त्वाची, की नेमकं मी कोण आहे. आणि नास्तिकांच्या बाबतीमध्ये नेमकी ह्याच गोष्टीमध्ये थोडीशी गडबड होते. कारण आपल्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ सत्य आहे ही गोष्ट बघण्यामध्ये कुठेतरी कमीपणा या ठिकाणी येत असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर आपल्याला ॲडव्हान्समेंट करायची असेल, जर खरंच प्रगती करायची असेल तर सगळ्यात पहिली स्टेप महत्त्वाची म्हणजे की ही ओळख, की आपण कोण आहोत या गोष्टीवरती स्पष्टता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले तरीही ते फोलच ठरणार आहे, कारण आपली सुरुवातच चुकलेली आहे. त्यामुळे शास्त्र आपल्याला खूप छान पद्धतीने सांगतं की तुम्ही कोण आहात. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात मामय वांशो जीव लोके जीवभूत सनातनः, हे जीवांनो तुम्ही माझे सनातन अंश आहात. आणि ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीचा अंश असतो तेव्हा जोपर्यंत अंशीची सेवा करत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने कधीही संतुष्ट होऊ शकत नाही, असं शास्त्र सांगतं. ज्या पद्धतीने झाड आहे, झाडाची पानं काही प्रत्येक पान सेपरेटली वेगवेगळ्या पद्धतीने ते पाणी शोषण्याचा प्रयत्न करत नाही. हे जेव्हा झाडाच्या मुळाला जेव्हा पाणी जातं संपूर्ण झाड आपोआपच संतुष्ट होऊ लागतं. तशाच पद्धतीने जोपर्यंत आपण जीवात्मा आहोत, आपण आत्मा आहोत आणि ही आत्मा जोपर्यंत भगवंतांची, परमात्म्याची सेवा कशी करायला पाहिजे या गोष्टीचा विचार करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ॲडव्हान्समेंट होऊ शकत नाही. आणि जर आपल्याला असं वाटत राहिलं की हे मी शरीर आहे तर सगळी ॲडव्हान्समेंट या टेम्पररी शरीराच्याच अवतीभोवती फिरेल, की याचे जे मेन प्रॉब्लेम्स आहेत, शरीराला खूप सारे प्रॉब्लेम आहेत पण त्याचे मूलभूत प्रॉब्लेम काय आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. आपल्याला जन्म घ्यावा लागतो, आपल्याला मृत्यू ही पत्करावीच लागते, आपल्या आयुष्यामध्ये आजारपण येतं आणि आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या व्याधी येतात. याच गोष्टींना टॅकल करण्यासाठी, यांच्याशी लढण्यासाठी सगळी सायंटिफिक ॲडव्हान्समेंट, सगळा वैज्ञानिक मंडळी ही जीवपणाला लावतात, पण तसं काही साध्य फारसं काही हातात येत नाही. कारण आपण आत्मा आहोत ही सुरुवातच त्यांनी निग्लेक्ट केलेली आहे. त्यामुळे मुख्यतः असं नाही की सर्वच सायंटिस्ट हे नास्तिक होते. असे बरेचसे सायंटिस्ट आहेत की जे प्रचंड आस्तिक होते. जसं की सर आयझॅक न्यूटन होते, अल्बर्ट आइन्स्टाईन होते, लॉर्ड केल्विन होते. तर हे सगळे खूप मोठे फिजिसिस्ट आणि खूप मोठे कार्ल सेगन नावाचं एक ॲस्ट्रॉनॉमर आहे. असे खूप सारे नावं आहेत, असं काही नाही की थोडे आहेत. पण जे नास्तिकवादी लोकांना असं वाटतं की विज्ञान आणि अध्यात्म ह्या दोन विरुद्ध बाजू आहे. खरं तर जिथे विज्ञान संपतं तिथून पुढे अध्यात्म सुरू होतं.
त्यामुळे आपण आता फक्त नास्तिकवाद याच्यावरती फोकस करूया आता इथून पुढे. तर नास्तिक हा शब्दच बघा किती चमत्कारिक आहे. जेव्हा आपण नास्तिक असं म्हणतो तर तो गोष्ट दोन शब्दांपासून मला आहे. न आस्तिक म्हणजे ज्याची आस्था नाही. तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की खरंच आस्थाहीन मनुष्य असू शकतो का? कारण कोणतीही गोष्ट या जगामध्ये करायची असेल तर आस्थेशिवाय केलीच जाऊ शकत नाही. साधी साधी गोष्ट घ्या. एखाद्या ठिकाणावरून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल आणि तुम्हाला STमध्ये बसमध्ये प्रवास करायचा असेल तर आपल्याला त्या अनोळखी ड्रायव्हरवरती आस्था ठेवावी लागते की ही व्यक्ती मला ह्या ठिकाणापासून माझ्या गंतव्यस्थानापर्यंत सुखरूप घेऊन जाईल. किंवा आपण जर सलूनमध्ये गेलेलो असेल आणि तिथे आपल्याला दाढी कटिंग करायची आहे किंवा महिला मंडळ पार्लरमध्ये गेलेलं आहे तर ते धारदार कात्र्या, धारदार वस्त्रे, आपल्या ब्लेड आपल्या मानेवरून गालावरून फिरवणार आहे. तर त्या अनोळखी व्यक्तीवरती हा विश्वास ठेवावा लागतो की याच्या हातामध्ये हिच्या हातामध्ये जरी धारदार कात्री असेल, धारदार वस्त्र असेल तरी ह्याच्याने ते माझे केसच कापणार आहे, दाढीच करणार आहे, माझा गळा कापणार नाही. तर जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही ती आपलं जगणं हे मुश्किल आहे. आपण जगूच शकत नाही. कारण आपलं जग हे इंटरडिपेंडंट आहे. प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्यावरती अवलंबून आहे. त्यामुळं आस्था तर ठेवावीच लागते. त्यामुळं नास्तिक मनुष्य या जगामध्ये नाही. फक्त प्रॉब्लेम हा आहे की त्याची आस्था कशावर आहे. तर हा जो नास्तिक व्यक्ती आहे त्या व्यक्तीची दोन गोष्टींवरती, दोन मूलभूत जे विश्वास आहेत त्याचे किंवा जे मूलभूत त्याचा सिद्धांत आहे यावरती त्याचा विश्वास असतो. आणि ते आपण म्हणू शकतो पहिला की या जगामध्ये कुणीही आपल्यापेक्षा सुपेरियर नियंत्रक नाही आहे. हे जग कुणीतरी, याचा कुणी नियंता नाही आहे, रचयिता नाही आहे. आणि या जगामध्ये जे काही होतं हे ऑटोमॅटिक होतं. हा जरा पहिला. आणि दुसरी गोष्ट, हे जग जे काही उत्पन्न झालं आहे किंवा आपला जो काही जन्म झाला आहे याच्यामागे काही ठोस कारण नाही आहे. सो यांच्या दोन हे सिद्धांत आहेत की पहिली गोष्ट हे सगळं ऑटोमॅटिक आहे, याच्यामागे काही कुणी नियंत्रक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी बाय चान्स झालेल्या आहे, याच्यामागे काही ठोस कारण नाही आहे. तर त्यातल्या पहिल्या गोष्टीवरती आपण पहिल्या त्यांच्या सिद्धांतावरती फोकस करूया की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणतं की गोष्ट ऑटोमॅटिक आहे, याच्यामागे काही ठोस कारण नाही आहे, तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ऑटोमॅटिक म्हणजे नेमकं काय. जेव्हा आपण एखादी ऑटोमॅटिक गोष्ट बघतो ती ऑटोमॅटिक होती, ती खरोखर ऑटोमॅटिक असते का. जेव्हा मी पहिल्यांदी पुण्यामध्ये आल्यानंतर जेव्हा पहिल्यांदी मॉलमध्ये गेलो होतो आणि मॉलमध्ये गेल्यानंतर आता मी प्रथमच काही गोष्टी बघत होतो आणि त्या गोष्टी खरंच थोड्याशा भारावून टाकणाऱ्या होत्या की आपण जवळ गेल्यानंतर आपोआप तो दरवाजा उघडतोय. किंवा जेव्हा आम्ही तिथे एक वॉशरूम होतं त्याच्यामध्ये गेल्यानंतर तिथे पाहिलं तिथल्या नळांना कॉकच नव्हते. म्हणलं अरे हा चालू कसा करायचा आहे. आणि मग एक मित्र आला तिथे आणि त्यांनी लगेच त्या नळाच्या खाली हात ठेवला, लगेच त्यातनं पाणी यायला सुरुवात झालं आणि त्यांनी त्याचे हात धुतले. मग मी विचार केला अरे बापरे, हे किती छान ऑटोमॅटिक केलं आहे सगळं. तर ज्या व्यक्तीला अजिबातच ज्ञान नाही आहे त्या व्यक्तीला ह्या गोष्टी खूप जास्त भारावून टाकणाऱ्या वाटू शकतात. पण आपण जे सुशिक्षित लोक आहे आपल्याला ही गोष्ट माहिती आहे, ज्यांना इंजिनिअरिंगचं नॉलेज आहे किंवा ज्यांना हे सेन्सर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी समजतात त्यांना माहिती आहे की इथं ह्या नळाच्या तिथे एक सेन्सर बसवलेला आहे. जेव्हा आपला त्याचा हात तिथे जातो तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने इंजिनियर केलेल्या आहे की ज्यावेळी आपला हात तो सेन्सर डिटेक्ट करणारे आपोआप पाणी येणार आहे. सो ही जी सिस्टीम आहे हे काय ऑटोमॅटिक नाही आहे, याच्या मागे सुद्धा कोणीतरी मेंदू आहे, कोणाचा तरी सुपेरियर इंटेलिजन्स आहे ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी प्रोग्रॅम केल्या. आता तो जो इंजिनियर आहे त्याला ते सगळे नळ चालू करायला कंटिन्युअस तिथं येऊन बसावं लागत नाही की प्रत्येक वेळी तुम्ही हात घातला की त्यांनी कोणतं तरी बटन दाबेल आणि मग ते चालू होईल.
तो दिसणार नाही आहे. ज्यावेळी त्या गोष्टीमध्ये बिघाड होईल त्यावेळी तिथले लोक, तिथली जी ऑथॉरिटी आहे ते सांगणार त्या जे कोणती कंपनी त्यांना की तुमचं हे व्यवस्थित काम करत नाही आहे, ते सेन्सर बदला, किंवा तो दरवाजा व्यवस्थित आपोआप उघडत नाही आहे, त्याच्यावरती काहीतरी काम करा. आणि त्यावेळी ते येऊन ती गोष्ट फिक्स करून जातील. तर साधी गोष्ट आहे की या जगामध्ये ऑटोमॅटिक असं काही नाही आहे. पण जर ही सगळी सिस्टीम जेव्हा आपण बघतो, कोणतं पण जेव्हा यंत्रणा ही किचकट यंत्रणा असते, एखाद्या गोष्टीमध्ये एकदम ऑर्डरली पॅटर्न असतो, एक सिस्टमॅटिकपणा असतो, त्या गोष्टीमागे जरी तिथं नियंत्रक तो दिसत नसला, तो इंजिनियर तिथं बसलेला नसला, तरी पण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की ही गोष्ट कंट्रोल करणारा कोणीतरी व्यक्ती आहे, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रोग्रॅम करून ठेवलेल्या आहे. त्या गोष्टींमध्ये एक शिस्तबद्धता, एक लयबद्धता आणलेली आहे की असं केलं तर असं होणार, तसं केलं तर तसं होणार. आणि सॉफ्टवेअर फील्डच पूर्ण तशी आहे की तुम्ही काय केल्यानंतर काय व्हायला पाहिजे. बघा ना, आता मी किती दूर तुमच्यापासून बसून इथं एक व्हिडिओ तयार करतोय, आणि हा व्हिडिओ एखाद्या ठिकाणी टाकल्यानंतर, एखाद्या संकेतस्थळावरती, एका वेबसाईटवरती, जे यूट्यूब आहे त्याच्यावर टाकल्यानंतर घराघरामध्ये मी तुमच्यासमोर ही गोष्ट बोलणार आहे. तर याच्यामागे एक कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे, एक संरचना आहे. आणि ज्यावेळी एक कॉम्प्लेक्स मेकॅनिझम असतं त्या गोष्टीचा कोणीतरी बनवणारा असतो. ज्यावेळी आपण एखादं पेंटिंग बघतो छान, तर ते जितकं सुंदर पेंटिंग आहे, पहिला प्रश्न आपण विचारतो की हे कोणी बनवलं, कारण त्याच्यामध्ये सुंदरता आहे. किंवा माझ्या हातामध्ये हे घड्याळ आहे, तर या घड्याळामध्ये प्रत्येक सेकंदाला तो काटा 1 सेकंद पुढे जातो, तो पूर्ण गेल्यानंतर तो मिनिट काटा 1 पाऊल पुढे जातो, आणि हा मिनिट काटा पूर्ण फिरल्यानंतर तो तास काटा 1 अंश पुढे जातो. सो हे किती छान मेकॅनिझम आहे ह्याच्यामध्ये. आणि जेव्हा कोणतं असं कॉम्प्लेक्स मेकॅनिझम असतं, एक संरचना असते, त्या संरचनेमागं कोणीतरी रचयिता असतो. मी असं म्हणू शकत नाही की हे ऑटोमॅटिक आहे कारण असंच आहे, नाही, हे कोणीतरी बनवलं आहे ना, याचा कोणीतरी शोध लावला आहे, ह्याची कोणीतरी रचना केली आहे. तशाच पद्धतीने जेव्हा आपण ह्या जगामध्ये बघतो, या जगामध्ये सुद्धा एक संरचना आहे, एक खूप छान पॅटर्न आहे गोष्टींचा. जर आपण बघितलं की ग्रह तारे आहेत आपल्या आजूबाजूला, ही आपली जी सोलर सिस्टीम आहे, समजा आपली पृथ्वी ही सूर्यापासून एका ठराविक अंतरावर आहे. ही पृथ्वी काही अंशाने जरी त्या सूर्याच्या जवळ असते तर इतकं तापमान झालं असतं की पृथ्वीवरती सगळं जळून खाक झालं असतं, इथे जीवन शक्य राहिलं नसतं. आणि जर ही पृथ्वी थोडीशी दूर असती या सूर्यापासून तर सगळं अशा पद्धतीने गोठून गेलं असतं, इतकं थंड झालं असतं, तरीसुद्धा इथे जीवन शक्य नव्हतं. बघा, हजारो वर्षापासून पृथ्वी तिच्या ऑर्बिटमध्ये, तिच्या कक्षेमध्ये तशीच फिरतीये, अगदी कोणतंही त्याला व्यवधान येत नाही आहे. त्याच पद्धतीने सूर्योदय होतोय, त्याच पद्धतीने सूर्यास्त होतोय, पाण्याची आवश्यकता आहे तर पाणी आपल्याला पुरवठा होतोय. त्याच्यानंतर पृथ्वी आणि जे मंगळ आहे, या 2 ग्रहांच्या मध्ये खूप सारे ॲस्ट्रॉइड्स आहेत, खूप सारे धूमकेतू वगैरे, अशा खूप साऱ्या गोष्टी या ब्रह्मांडामध्ये निरंतर फिरत असतात. पण बघा, पृथ्वीच्या जवळ एक असा ग्रह आहे ज्याला गुरुग्रह आपण म्हणतो, ज्युपिटर. तर आपल्याकडे येणारे कोणतेही ॲस्ट्रॉइड जर ज्युपिटर नसता तर ते पृथ्वीवरती धडकून धडकून आपलं जीवन कधीच संपून गेलं असतं. पण मॅक्झिमम जे धूमकेतू आहेत, जे ॲस्ट्रॉइड्स आहेत, ते ज्युपिटर स्वतःकडे ओढून घेतो आणि त्याच्याने आपली सुरक्षा होते. बघा, ही रचना नाही तर मग काय आहे, आणि किती व्यवस्थित संरचना आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये एक मेकॅनिझम आहे. साधी गोष्ट आपण बघतो, आपलं शरीर आहे, हे शरीरसुद्धा किती मॅकॅनाइज्ड पद्धतीने चालतं. आपण असं नाही म्हणू शकत की ह्याचा मी नियंत्रक आहे. जेव्हा आपण अन्न घेतो, अन्न घेतल्यानंतर जेव्हा ते पोटात जातं, आपल्याला असं कॉन्शियसली विचार नाही करायला लागत की चला आता आपलं अन्न खाऊन पोटामध्ये गेलेलं आहे, चला मी इकडे दाबतो आणि थोडासा गॅस्ट्रिक ज्यूस त्याच्यामध्ये ॲड करतो, चला इकडे दाबतो आणि त्या पॅनक्रियाजमधून थोडंसं त्या एन्झाईम्स त्या अन्नामध्ये टाकतो, चला लिव्हरमध्ये हे करून थोडंसं
त्याच्यामध्ये बाईल ज्यूस आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड करतो. चला आता अन्न भरपूर पचत आलेलं आहे, आता खाली इंटेस्टाईनमध्ये ढकलायची वेळ आली आणि आपण असं ढकलतो. असं नाही करत ना आपण. एकदा खाल्लं की आपली जी सिस्टीम आहे ही आपोआप हे सगळं अन्न पचवते, आपोआप त्याचे वेगवेगळे घटक तयार होत आहे, आपोआप त्याचं रक्त तयार होत आहे. सो जेव्हा आपण म्हणतो की हे ऑटोमॅटिक होतं आहे, तर जसं मगाशी आपण पाहिलं की कोणती गोष्ट ॲक्च्युली ऑटोमॅटिक नसते. जर ती इतकं सुंदर ते मेकॅनिझम आहे त्या गोष्टीमध्ये, तर नक्कीच या डिझाईन जर परफेक्ट आहे तर त्याचा कोणीतरी डिझायनर असला पाहिजे. जर एखादी मेकॅनिझम आहे तर त्याचा कोणीतरी इंजिनियर असला पाहिजे. जर एखादी कलाकृती आहे, आपण बघतो की जेव्हा सूर्यास्त होतो इतक्या सुंदर अशा रंगछटा असतात. किंवा फूल जर बघितलं, ते फूल आपण सुद्धा कृत्रिम पद्धतीने फूल बनवू शकतो, पण त्या फुलाला खरंच किंमत आहे का? जर ओरिजिनल हे कायम आपल्याकडे महागच मिळतं. कृत्रिम फूल किती जरी आपण जवळ घेतलं, कृत्रिम ते कृत्रिम राहणार. त्याच्यावरती खूप छान सेंट जरी मारला तरी त्या कृत्रिम फुलामध्ये एवढं आकर्षण नसतं जितक्या या ओरिजिनल फुलामध्ये असतं. आणि हे झाड काही असं थांबतं का? ते म्हणतं की बास आता एवढ्याच फुलांचा कोटा मिळेल, इथून पुढे मिळणार नाही. ते निरंतर देत राहतं. सो हे किती सुंदर मेकॅनिझम आहे, त्याच्यामध्ये सुंदरता आहे, विविधता आहे. बघा, आज नॅनो टेक्नॉलॉजीबद्दल आपण खूप बोलतो की गोष्टी स्लीक झाल्यात, गोष्टी किती कॉम्पॅक्ट झाल्यात. पहिलं कम्प्युटर एका रूममध्ये भरलेलं असायचं, हळूहळू ते टेबलवरती आलं, हळूहळू ते लॅपटॉपसारखं आता मांडीवरती आलं. आता आपल्या मोबाईलमध्येच सगळं अवेलेबल असतं, आपल्या हातावरती, हाताच्या तळव्यावरती आणि आपल्या फिंगर टिप्सवर सगळं आलेलं आहे. आणि आपल्याला खूप अभिमान वाटतो की आपण सगळ्या गोष्टी इतक्या कमी ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करतो आहे. नॅनो टेक्नॉलॉजी ह्याच्यावरती खूप काम चालू आहे. पण साधी विचार करण्याची गोष्ट आहे, एक छोटंसं बीज असतं आणि या बीजामध्ये एक संपूर्ण वटवृक्ष सामावलेला असतो, ज्या वटवृक्षामधून अनेक बीज उत्पन्न होतात आणि असंख्य वटवृक्ष निर्माण होऊ शकतात आपोआप. तर ही काय संरचना आहे? त्या एवढ्याशा बीजामध्ये एवढा मोठा वटवृक्ष दडलेला होता. हे मेकॅनिझम, ही जादू नाही तर काय? ह्याला ऑटोमॅटिक नाही म्हणू शकत. याच्या मागे कुणीतरी बुद्धिमान व्यक्ती आहे, याच्या मागे कुणीतरी परम नियंत्रक आहे, जो ह्या सगळ्या गोष्टींना चालू ठेवतोय, ऑर्डर करतोय, सगळ्या गोष्टींमध्ये एक लयबद्धता आणलेली आहे. मग ह्याच्यावरती नास्तिक लोक जे असतात ते म्हणतात की अरे यात काय तुम्ही असं करताय, की हे सगळे नियम आहे, हे प्रकृतीचे नियम आहे, हे लॉज आहे. जर एखादं पृथ्वी त्याच्या कक्षेमध्ये तर ती लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमुळे, ते सूर्याचं गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे, तो लॉ आहे. जर एखादी गोष्ट तशा पद्धतीने बनते तर वेगवेगळ्या प्रकारचे लॉ काम करत आहे. लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, वेगवेगळ्या प्रकारचे लॉ काम करत आहे. ठीक आहे, मान्य आहे, लॉ आहे. पण जर एखाद्या गोष्टीचा लॉ आहे, तसा नियम आहे, तर त्याच्यामागे कोणीतरी लॉ मेकर पण असला पाहिजे ना. हे लॉज बनवले कोणी? जर एखादी गोष्ट नियमबद्ध पद्धतीने चालते, कारण जड गोष्टींमध्ये तर त्याची बुद्धिमत्ता नाही आहे की ते त्याच्या पद्धतीने काम करेल. मग जर एखादी गोष्ट शिस्तबद्ध पद्धतीने काम करते, तर ही शिस्त त्याला लावली कोणी आहे? तर भगवंत भगवद्गीतेमध्ये खूप छान एका श्लोकामध्ये सांगतात की मत्तः परतरम नान्यात किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे हे अर्जुना, माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशी कोणतीही गोष्ट या जगामध्ये नाही आहे. आणि मी प्रत्येक गोष्टीमध्ये, जशी जर मोत्याची माळ जर आपण आपल्या समोर धरली तर त्या माळेतले मणी हे एकामेकाला जोडले गेलेले आहेत. जो सुज्ञ व्यक्ती आहे त्याला आपोआप ही गोष्ट समजते की हे मणी एकामेकाला जोडलेले आहे, याचाच अर्थ याच्या आतून एक दोरा गेलेला असेल ज्यांनी या सर्व मण्यांना एकत्रित बांधून ठेवलंय. तो दोरा आपल्याला दिसतो का? तर तो दोरा दिसत नाही, पण ती माळ बघितल्यानंतर आपण सहजपणे समजू शकतो की याच्या आतून काहीतरी एक सूत्र गेलेलं आहे. तसेच भगवंत म्हणतात मयी सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. म्हणजे मी सगळ्या चराचर सृष्टीमध्ये या सगळ्या गोष्टीला बांधून ठेवलेलं आहे, एका ऑर्डरली मॅनरमध्ये केलेलं आहे. का? कारण मी या सगळ्या गोष्टीचा सूत्रधार आहे. पण मी दिसतो का? जसं तो दोरा दिसत नाही, जसे भगवंतही प्रत्यक्ष या गोष्टी करताना दिसत नाही. आणि साधी गोष्ट आहे, जर आपण आपल्या भौतिक इंद्रियांनी, जर आपण एक सीमित बुद्धीने आपण जर एखादी गोष्ट बनवू शकतो,
एवढी कॉम्प्लेक्स. तर आणि आपण जर ती ऑटोमेट करू शकतो, तर आपण अशी अपेक्षा का करतो की प्रत्येक गोष्ट भगवंतांनी प्रत्यक्ष करताना दिसली पाहिजे? ज्यांनी आपल्याला ही बुद्धी दिली, नक्कीच ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे ह्या सगळ्या गोष्टींना आपोआप नियंत्रण करण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जी लयबद्धता आहे, ऑर्डर आहे, सुंदरता आहे, या सगळ्या गोष्टींच्या मागे कोणीतरी बनवणारा आहे, कोणीतरी रचनाकार आहे, जो या सगळ्या गोष्टींचा सूत्रधार आहे. तर ही गोष्ट समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अजून आपण बघू शकतो की ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्ट एखाद्या गव्हर्मेंटसारखी चालते. बघा, जसं एक गव्हर्मेंट आहे, त्या गव्हर्मेंटमध्ये वेगवेगळे खाते असतात. जसं की ऊर्जा मंत्रालय आहे, डिफेन्स मिनिस्ट्री आहे, फूड प्रोव्हाइड करण्यासाठी एक अन्नधान्याची एक मिनिस्ट्री असते. त्यानंतर पाणी पुरवठा व्यवस्थित होण्यासाठी एखादं मंत्रालय असतं किंवा एखादी फॅसिलिटी असते. एक आयुर्वेद मंत्रालय, एखादं हेल्थ मिनिस्ट्री असते. तर अशा वेगवेगळ्या मिनिस्ट्री बनलेल्या असतात. तसंच आपण पण बघू शकतो की आपल्या पृथ्वीवरती, आपल्या जगामध्ये ह्या अशा पद्धतीच्या गोष्टीची सुद्धा काळजी घेतलेली आहे की जसं आपलं ऊर्जा मंत्रालय हे आपल्याला इलेक्ट्रिसिटी, बाकी सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं, तशाच पद्धतीने या जगामध्ये सूर्य आणि चंद्र निरंतर आपल्याला एनर्जी देत आहे. या सूर्यामधून एका सेकंदाला जेवढी ऊर्जा बाहेर पडते, त्याच्या म्हणजे आजपर्यंत मनुष्य समाजाने तेवढी ऊर्जा तयारसुद्धा केलेली नसेल. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही निरंतर ऊर्जा बाहेर पडते. बरं, ती संपते का? त्याचं काही बिल पडतं का आपल्याला? नाही. त्याच्यानंतर फायनान्स मिनिस्ट्री, आपलं जसं ते आपल्याला पैसे वगैरे सगळ्या गोष्टी कशा असायला पाहिजे त्याचं सगळं हे प्रोव्हाइड करता. आपल्यालासुद्धा या जगामध्ये खनिज आहे, सोनं आहे, चांदी आहे, हिरे आहे, कॉपर आहे, आयर्न आहे, या सगळ्या गोष्टी नॅचरली उपलब्ध आहेत. त्यानंतर हेल्थ मिनिस्ट्री आहे. तशाच पद्धतीने आपल्या जगामध्ये प्रत्येक वनस्पती जी आहे ही आयुर्वेदिक त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असलेलीच असते. फक्त आपल्याला बऱ्याचशा वनस्पत्यांचे उपयोग माहिती नाही, नाहीतर अनावश्यक वनस्पती या जगामध्ये नाही. प्रत्येकाचा काही ना काहीतरी गरज आहे, प्रत्येक गोष्टीची काही ना काहीतरी आयुर्वेदिक व्हॅल्यू आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही झाडं वनस्पती आहे, या सगळ्यांनी आपल्याला होणारे सर्व आजारांवरती उपचार होऊ शकतो. आणि आयुर्वेद, जी आपली वेदांचीच प्राचीन पद्धती आहे, आज संपूर्ण जगामध्ये आयुर्वेदाचा डंका आहे. आणि त्यांना माहिती आहे की जर लॉंग लास्टिंग इफेक्ट पाहिजे असेल तर आपण आयुर्वेदाचाच आश्रय घेतला पाहिजे. तर आयुर्वेद आहे, ह्या वनस्पती आहे. त्यानंतर पाणी पुरवठा मंत्रालय, समजा आपण काय जर तसं पाणी पुरवठा म्युन्सिपॅलिटीचा एक भाग असतो, तर आपल्या जगामध्ये सुद्धा नद्या आहेत, नाले आहेत, ढगांनी पाऊस पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टी किती व्यवस्थित एखादी गव्हर्मेंट असल्यासारखं वाटतं. मग कशावरून आपण म्हणू शकतो की ह्याला कोणी गव्हर्न करत नाही आहे? नक्कीच ह्याच्या मागे सुद्धा तो कोणीतरी गव्हर्न करणारा असलाच पाहिजे. आणि तो ह्या गोष्टी व्यवस्थितपणे हा गव्हर्न करतो आहे. तर ही गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर नास्तिक लोकांचं असं म्हणणं असतं वरून की या ब्रह्मांड बनण्यामागे काही खास कारण नाही आहे. ते असं म्हणतात की हे जे ब्रह्मांड सृजन झालं, याची जी निर्मिती झाली, ही जस्ट अशीच झाली. ते एक मग त्यांना विचारलं की का झालं, तर ते का झालं हे सांगण्याचं उत्तर त्यांच्याकडे नसतं. पण ते सांगतात की ह्या ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, तर ते म्हणतात एक पॉईंट होता सुरुवातीला, ज्याच्यामध्ये इनफायनाईट व्हॉल्यूम, इनफायनाईट प्रेशर होता, इनफायनाईट डेन्सिटी होते आणि इनफायनाईट टेम्परेचर होतं. त्याच्यामध्ये स्फोट झाला आणि ह्या बिग बँगमुळे सगळ्या गोष्टी आपोआप अस्तित्वात आल्या. हे त्यांचं एक्सप्लेनेशन असतं. ठीक आहे, कदाचित आपण ती गोष्ट मानलीसुद्धा. पण मग जो अध्यात्मवादी आहे तो विचारू शकतो की ठीक आहे, सगळं जग हे बिग बँगमधून आलं, एका मोठ्या स्फोटातनं आलं. ठीक आहे, आम्ही मान्य करतो. पण मग मला सांगा
की तो बिग बँगचा जो पॉईंट होता, ज्याच्यामध्ये इन्फायनाईट डेन्सिटी होते, इन्फायनाईट म्हणजे अनंत डेन्सिटी होते, अनंत प्रेशर होता, अनंत टेम्परेचर होतं, तो कुठून आला? मग त्यावेळी यांच्याकडे काय, ते म्हणतात की तो पहिल्यापासून होता. असं कसं पहिल्यापासून होता? म्हणजे ते काय, ही एखाद्या रेल्वेमध्ये जर कोणी बसलेलं असेल आणि त्याच्या एका बोगीमध्ये जर कोणी बसलेलं असेल आणि त्याने विचारलं की, त्या मुलाने विचारलं की पप्पा ही बोगी आपण ज्याच्यात बसलो ही कसं काय चालतीये पुढे पुढे? तर त्याच्या पप्पांनी असं उत्तर द्यावं की ही चालतीये कारण ह्याच्या पुढची बोगी तिला उडतीये. मग तो विचारेल की ती का बरं चालतीये? कारण ती त्याच्या पुढची बोगी त्याला ओढते. मग ती का बरं चालतीये? नाही, ती पहिल्यापासून चालत होती. सरळ सरळ हे सांगणं समर्पक उत्तर आहे की हे इंजिन ह्या सगळ्या बोग्यांना एकामागे एक ओढतंय. पुढची ओढते काय? इंजिन हे सर्व बोग्यांना त्यांच्यासोबत घेऊन ओढतंय. त्याच पद्धतीने जो अध्यात्मवादी असतो तो ही गोष्ट सहजपणे ॲक्सेप्ट करतो की आपल्यापेक्षा एक परम नियंत्रक, एक उच्च बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती या जगामध्ये आहे, जी या सगळ्या गोष्टींना नियंत्रण करते. त्याच्यामध्ये त्याला प्रत्यक्ष असण्याचीही आवश्यकता नाही. पण अशा काहीतरी एक्सप्लेनेशन देऊन ह्या भगवंतांचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न ह्या नास्तिकवाद्यांकडनं केला जातो की हे बिग बँगमधून झालं, असं झालं. बरं ठीक आहे, समजा कोणी मानलं जरी की बिग बँगमधून झालं, तर एखाद्या स्फोटातनं वेगवेगळी रचना आणि जीवन हे शक्य होऊ शकतं का? आत्तापर्यंत तर आपला अनुभव आहे की ज्यावेळी एखादा स्फोट होतो त्याच्यातनं कन्स्ट्रक्टिव्ह काही होत नाही, त्याच्यातनं डिस्ट्रक्टिव्ह काहीतरी जन्माला येतं. तर एखादा स्फोट झाला आणि सगळी रचना झाली हे मानणं थोडंसं अवघड आहे. मी सायन्सला चॅलेंज नाही करत आहे, पण या सगळ्या गोष्टींच्या मागे लॉजिक नाही लागत आहे की एखाद्या गोष्टीमध्ये स्फोट झाला आणि सगळ्या गोष्टी आपोआप तयार झाल्या. जर एखादा जसा स्फोट झाला होता तिकडे वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये, त्याने ती बिल्डिंग कोसळली आणि पडली आणि सगळ्या गोष्टींचं विघटन झालं जे ऑलरेडी बनवलेलं होतं. त्याच्याने अजून काहीतरी नवीन गोष्ट तयार नाही झाली. जर तेव्हा झाली असेल तर ती आत्ताही व्हायला पाहिजे, पण आत्ता तसं काही होताना दिसत नाही. त्यामुळे ही गोष्ट म्हणणं की तो स्फोट झाला आणि त्याच्यातनं गोष्टी बनल्या आणि त्याच्यातनं जीवन तयार झालं, जीवन हे मॅटरपासून नाही बनू शकत. काही ॲसिड्स एकत्र आले, काही म्हणजे पृथ्वी तयार झाली त्या स्फोटातनं, सूर्यमाला तयार झाली आणि त्या पृथ्वीवरती जे घटक आले त्याच्यामध्ये मोठा समुद्र तयार झाला आणि त्याच्यामध्ये आपोआप काही केमिकल्स, काही घटक जवळ आले काही, आणि त्याच्याने एक सिम्पल प्रोटीन तयार झालं आणि त्या सिम्पल प्रोटीनमध्ये आपोआप जीवन तयार झालं. ही गोष्ट फार काल्पनिक वाटते का? कारण जर तेव्हा होऊ शकलं असतं तर आत्ताही व्हायला पाहिजे, पण कोणत्याही मॅटरमधून हे जीवन तयार होऊ शकत नाही. काही केमिकल्स एकत्र येऊन जीवन तयार, उलट जे जिवंत असतं ते केमिकल्स तयार करतं. जसं की एक संत्र्याचं झाड आहे, एक लिंबाचं झाड आहे, हे झाड जिवंत आहे, हे कॉन्शियस आहे, ते वाढतं आहे, पण आणि त्याच्यातनं किती सारं लिंब ज्याच्यात सायट्रिक ॲसिड असतं, हे किती सारं सायट्रिक ॲसिड तयार होतं. पण आजपर्यंत सायट्रिक ॲसिडमधून कधी अशी लिंबाची बी बाहेर नव्हती आली. आणि हे मेकॅनिझम खूप कॉम्प्लेक्स आहे. एवढं कॉम्प्लेक्स मेकॅनिझम, आपलं शरीरच बघा हे किती कॉम्प्लेक्स आहे. हे ॲक्सिडेंटली तयार झालं, कोणता तरी असा स्फोट झाला आणि ॲक्सिडेंटली ती गोष्ट तयार झाली असं आपण नाही म्हणू शकत. समजा एखादा खूप सुंदर पदार्थ कोणीतरी बनवला आहे, आपण जर असं म्हणलो की हा जो पदार्थ आहे हा ॲक्सिडेंटली झाला, चुकून त्याच्यात हे पडलं आणि सगळं चुकून पडून हा इतका सुंदर, असं नाही होत. त्याच्यामागे ते बनवायला लागतं, त्याच्यामध्ये ते एफर्ट टाकायला लागतात. कारण ही एक मेकॅनिझम आहे, एक संरचना आहे, त्याच्यामध्ये एक लयबद्धता आहे, शिस्तबद्धता आहे. आणि शिस्तबद्धता ही ॲक्सिडेंटमधून येत नाही, त्याच्यामागे काहीतरी ठोस कारण असावं लागतं. तर विज्ञान हे सगळ्या गोष्टी कशा झाल्या हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, पण अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी का आहेत ह्या ही मूलभूत सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि असंच हे जे सर्व नास्तिकवादी हे सायन्स खूप म्हणतात, पण जर सायंटिस्टमध्ये जर आपण काही सायंटिस्ट बघितले, जसं की आयझॅक न्यूटन होते,
त्यांच्या जीवनामध्ये पण असाच एक प्रसंग आला होता की ज्यावेळी त्यांचे मित्र आणि त्यांच्यामध्ये काहीतरी चर्चा चालू असताना अचानक आयझॅक न्यूटन म्हणाले की काय देवाची रचना आहे. तर ते सगळे त्यांना वेड्यात काढू लागले की अरे तू एवढा वैज्ञानिक आहेस आणि तू हे काय देव वगैरे हे सगळ्या गोष्टी मानतो, तसं काही नसतं. आणि हे त्याला वेगवेगळे तर्क देऊ लागले. तर मग आयझॅक न्यूटन म्हणाले की आता यांना काहीतरी कृतीतनंच शिकवायला पाहिजे. आणि त्यांनी एक दिवस त्या सर्व मित्रांना त्यांच्या घरी जेवायला बोलवलं. आणि जेवायला बोलवल्यानंतर त्यांचा जो हॉल होता, जी त्यांची मीटिंग रूम होती, त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप सुंदर सोलर सिस्टीमचं एक मॉडेल बनवलं होतं. आणि त्या टेबलवरती ते सोलर सिस्टीमचं मॉडेल असं होतं की इकडं त्याची जी हे कांडी होती ती फिरवली की त्याच्यानंतर ती सगळी सोलर सिस्टीम खूप छान पद्धतीने अशी फिरायची. तर हे फिरल्यानंतर जेव्हा त्याचे मित्र आले आणि त्यांनी बघितलं की इतकं सुंदर मॉडेल आणि त्यांनी ते सगळं फिरवून बघितलं, त्याचं मेकॅनिझम खूप छान होतं. आणि ते आल्यानंतर ते त्याला विचारू लागले की हे कोणी बनवलं. तर न्यूटन म्हणाला की अरे मी असं बसलेलो होतो आणि अचानक हे सगळं इथं प्रकट झालं. तर सगळे म्हणाले हे चल वेड्यात नको काढू, आम्ही काही घेऊन नाही जाणार किंवा बनवणार नाही, पण आम्हाला सांग तरी कोणी बनवलं, कसं बनवलं तू हे मेकॅनिझम. नाही अरे मी खरं सांगतोय, आयझॅक न्यूटन म्हणाला की हे मी असं बसलेलो होतो आणि अचानकपणे सगळ्या गोष्टी प्रकट झाल्या. तर मग ते खूप वाद झाल्यानंतर ते म्हणाले की कोणी बनवल्याशिवाय इतकं सुंदर मेकॅनिझम आपोआप प्रकट नाही होऊ शकत. तू इथे जरी सगळ्या गोष्टी आणून टाकलेल्या असल्या त्याच्यातनं ह्या गोष्टी आपोआप बनणार नाही आहे, तुला बनवावं लागेल ना. न्यूटन म्हणाले हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की या जगामध्ये जी संरचना आहे ही इतकी जटिल आहे. ही जटिल संरचना कोणीतरी बनवल्याशिवाय बनवू नाही शकत. याच्यामागे काहीतरी सुपेरियर इंटेलिजन्स आहे, त्याचा हात आहे. ही गोष्ट तुम्ही मान्य करायला पाहिजे. आणि अल्बर्ट आइन्स्टाईन सुद्धा अगदी याच मताचा होता. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो की मी खूप प्रचंड विचार केल्यानंतर ह्या कन्क्लुजनला पोचलोय की ह्या जगामध्ये जे काही चराचर सृष्टीमध्ये जे काही चालतंय याच्यामागे कोणीतरी फार इंटेलिजंट बीइंग आहे, जो आपल्यापेक्षा नक्कीच खूप श्रेष्ठ आहे. लॉर्ड केविन सुद्धा त्याच्या एका भाषणामध्ये म्हणतो की आपलं जे वैज्ञानिकांचं अस्तित्व आहे, आपण एखाद्या समुद्र किनाऱ्यावरती एखाद्या छोट्या मुलासारखं खेळतोय आणि तिथं प्रयत्न करतोय की दररोज नवीन आपल्याला एक चमकदार दगड किंवा नवीन छान शिंपला आपल्याला तिथे सापडेल आणि आपण त्याच्यामध्येच आनंद होतोय आणि त्याच्यामध्येच खुश होतोय. पण खरं तसं पाहायला गेलं तर अनेक रहस्य दडलेला अथांग समुद्र आपल्यासमोर आहे, त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही आहे. या ब्रह्मांडामध्ये आपलं जे स्थान आहे हे खूप नगण्य आहे. आपण खूप छोटा पार्ट आहोत याचे. आणि आपला जो अहंकार आहे, या अहंकारामध्ये आपण आपल्या व्यतिरिक्त दुसरं कोणाचं आपल्यापेक्षा सुपेरियर अस्तित्वच मानणं हे नकारतो. त्यामुळं नास्तिकवाद हा दुसरं काही नाही, पण हा आंधळेपणा आहे गोष्टींच्या पलीकडं बघण्याचा, की ह्या गोष्टींचं कारण काहीतरी असू शकतं. या कोणत्याही गोष्टीला काहीही कारण नाही आहे असं जर आपण सहजरित्या म्हणू लागलो तर मग कर्माच्या सिद्धांतालाही कारण काही राहणार नाही. आणि तुम्ही चांगलं करा, तुमचं चांगलं होईल, कोणत्या गोष्टीने चांगलं होईल या गोष्टीमागेही काही कारण राहत नाही. अध्यात्म हे काय फक्त मोरॅलिटी राहावी, लोकांमध्ये नीतिमत्ता राहावी यासाठी इन्व्हेंट केलेला मानवी प्रयोग नाही आहे. याच्या मागे खूप खोलवर असा वैज्ञानिक पाया आहे, ज्याला आपण स्पिरिच्युअल सायन्स म्हणतो, जे या इंद्रियांच्या पलीकडे आहे. त्यामुळे भगवंतांचं एक नाव अधोक्षज आहे. अधोक्षज म्हणजे जे इंद्रियांच्या पलीकडचे आहेत. जर त्यांना समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासुद्धा काही पद्धती आहेत. जर एखादी एक्सपेरिमेंट, एखादी गोष्ट आहे हे सिद्ध करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एखादी एक्सपेरिमेंट करावी लागते. तर ती एक्सपेरिमेंट न करताच काहीतरी कन्क्लुजन काढणं की ही गोष्ट नाहीच आहे तर त्यात काही पॉईंट बनत नाही. आपले जे ऋषीमुनी होते, आपले जे संत होते, त्यांनी या एक्सपेरिमेंट्स केलेले आहे आणि त्यांनी सत्य पाहिलं आहे. तेच सत्य आपल्याला वेदांच्या आणि शास्त्रांच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर दिलं आहे. त्यामुळं आपण सहजपणे जे आपण अध्यात्मवादी आहोत, आपण स्पिरिच्युअल सायंटिस्ट्स आहोत आणि आपण त्या शास्त्रांच्या माध्यमातून हे विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या एक्सपेरिमेंट्स ज्या भौतिक विज्ञानवादी आहेत, त्यांच्या एक्सपेरिमेंट सगळ्या शरीराशी आणि भौतिक गोष्टींशी रिलेटेड आहेत, ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यांनी दिसतात, ज्याचा आपण स्पर्श अनुभव करू शकतो. पण ज्या आंतरिक अनुभवाच्या गोष्टी आहेत त्या आध्यात्मिक सायन्समध्ये, स्पिरिच्युअल सायन्समध्ये येतात. ही डोमेन थोडीशी वेगळी आहे, ही थोडीशी उन्नत आहे.
ती गोष्ट समजून घेण्याची पद्धतसुद्धा थोडी वेगळी आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की जर भगवंतांना बघायचं असेल, त्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्याची पद्धत काय असू शकते, ते कसं जाणून घेतलं जाऊ शकतं, आणि आपण भगवंत जर अस्तित्वात आहे तर त्यांना का बघू शकत नाही, त्यांना का ऐकू शकत नाही, त्यांना का स्पर्श करू शकत नाही, या आत्मा जर आहे तर त्याचा आपल्याला लगेच असा अनुभव का होत नाही. तर या सगळ्या गोष्टींवरती आपण आपल्या पुढच्या सत्रामध्ये चर्चा करणार आहे. तर आज आपण इथेच थांबूया. सर्व शांततेने ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.